आजचा भाग ऐका. नंदिनी आणि काव्यामध्ये जबरदस्त भांडण झालंय, पण नंदिनीने मात्र मोठ्या बहिणीचं कर्तव्य बजावत काव्याचे चांगलेच कान उपटले. तिच्या उद्धटपणासाठी आजचा भाग पण छान आहे, शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा काय झालंय. सुरुवातीला आपण बघतोय की पार्थ आणि काव्या दोघे चाललेले असतात तिच्या माहेरी. तेव्हा पार्थने बरंच काय काय खाय प्यायचं सामान घेतलेलं असतं आणि आता तो त्याच्या ऑफिसमध्ये कोणाला तरी फोन लावणार असतो. तर तो काव्याला म्हणतो, माझा फोन न स्विच ऑफ झालाय, मी नंबर सांगतो तेवढं डायल करा बरं. आता तो जेव्हा नंबर सांगत असतो तेव्हा तो नंबर असतो जीवाचा. काव्याने तो नंबर डायल केल्यावर जीविका असं नाव येतं, जे काव्याच्या फोन मध्ये सेव्ह आहे. आता पार्थ म्हणत असतो, लावला का फोन, द्या बरं जरा, जीवाचा नंबर आहे तो, मला जीवाशी बोलायचंय. आता काव्या खूप घाबरते आणि विचार करते, बापरे, पार्थने जीविका असं नाव बघितलं तर. तिने पटकन ते नाव बदलून जीवा असं केलंय. खरं तर तिच्या फोन मध्ये हे नाव सेव्ड आहे, ते पार्थला कळलं नाहीये. हे मला समजलं नाही की कसं झालं, पण असो. आता काव्या फोन डायल करते पण त्याच्या हातात देत नाही पार्थच्या. पार्थ म्हणतो, काय झालं, फोन लागला की नाही, लागतोय की नाही, रिंग वाजते का. आता तिकडनं जीवा फोन उचलतच नसतो. काव्या पार्थला कारण सांगते की माझ्या फोनचा कनेक्ट नाही होते, बहुतेक टचचा प्रॉब्लेम आहे, मी 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 करते फोन. आता फोन लागलाय, जीवा काही फोन उचलायला तयार नाहीये. पार्थ म्हणतो, काय झालं बघू बरं. आता असं म्हणून पार्थने तो फोन त्याच्या हातात घेतलाय. जीवा वैतागलेला असतो काव्याच्या फोनला. काव्याच्या लक्षात येते की जीवा फोन उचलत नाहीये. आता ती टेन्शन मध्ये येते, तिला असं वाटतं आपल्या फोनवरून फोन गेल्यावरती काय बोलेल जीवा. आता ती घाबरते, पण जीवा जे काही बोललाय ना त्यामुळे काव्या खूप हर्ट झाली आहे. आता जीवा फोन हातात घेतो, उचलतो आणि ओरडतो जोरात, तुला किती वेळेला सांगितलंय मला फोन करत जाऊ नकोस, आपल्यामधलं सगळं काही संपलंय. जीवा असा अर्धवट बोललाय बरं का. आणि नेमकं तो फोन स्पीकर. खरं तर पार्थ आधीच वैतागलेला असतो जीवा फोन उचलत नाही म्हणून, आणि उचलल्या उचलल्या जीवा असं काही बोलतो त्यामुळे पार्थ चिडतो आणि म्हणतो, ए काय बोलतोयस जीवा, कळतंय का तुला, अरे कोणाशी बोलतोयस तू. त्यावरती आता जीवा घाबरतो आणि म्हणतो, अरे दादा तू आहेस का, पण काय झालं रे, केव्हाच ते लोन वाले सारखे फोन करतायत मला, त्यांना सांगतोय मी की संपलंय सगळं, आता माझ्याकडे पैसे नाहीयेत, तरी सतत फोन करून सांगताय की आउटस्टँडिंग तुमचं बॅलन्स राहिलंय, असं काहीतरी थातूर मातूर कारण देतो तो आणि पार्थला सांगतो. पण आता पार्थ म्हणतो, अरे पण एवढं त्यात चिडून बोलायसारखं काय होतं, काय रे, अरे ऍक्च्युली ना मी तुला यासाठी फोन केलाय की जहागीरदार काकांना फोन करून सांग की मला उशीर होणार आहे, माझ्या फोनची बॅटरी डेड झाली आहे रे जीवा. पार्थ जेव्हा तिकडनं असं सांगतो तेव्हा जीवा म्हणतो, होय काय, बरं, तुझी बॅटरी डाऊन झाली म्हणून तू दुसऱ्याच्या मोबाईल वरून फोन केलास का. आता जीवा जेव्हा असं बोलतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा काव्याचा गैरसमज होतो की जीवाने तिचा नंबर सुद्धा डिलीट केलाय असं काव्याला वाटू शकतं. जीवा म्हणतो, हा कोणाचा नंबर आहे, आता अननोन कॉल होता म्हणून मी जरा चिडून बोललो. आता असं म्हणल्यावरती या काव्याला खूप मोठा धक्का बसलाय. अरे बाप रे, जीवाने माझा नंबर पण डिलीट केला. पार्थ म्हणतो, अरे हा काव्याचा नंबर आहे, तुझ्या फोन मध्ये सेव्ह कर हा. आता मात्र काव्याची तळजाग मस्तकाला गेली आहे. जी मुलगी ज्या मुलावर प्रेम करते तिने एवढा जीव ओतला त्याच्यासाठी, आणि तो मुलगा आज विचारतोय की हा कोणाचा नंबर आहे, असं म्हणल्यावरती त्या मुलीला त्रास होणारच. तर असो, मग आता पार्थ म्हणतो, तो काय रे जीवा, तुम्ही लग्नामध्ये एकमेकांसोबत एवढी तयारी केली पण तुमच्याकडे नंबर पण नाहीयेत का एकमेकांचे. हरकत नाहीये, तुझ्याकडे नंबर नसेल तर प्लीज सेव्ह करून टाक काव्याचा नंबर, आणि हो जहागीरदार काकांना सांग मला उशीर होणार आहे, असं म्हणून आता पार्थने फोन ठेवून दिलाय. इकडे काव्या एकदम शॉक मध्येच गेली आहे. ती लागते बिचारी रडायला की जीवा असं कसं वागू शकतो. त्यावरती आता इकडे मात्र जीवा उलट पालट वागतो आणि विचार करतो, आता काव्याचा नंबर सेव्ह करावाच लागेल. आणि त्याने काव्या पार्थ देशमुख असा नावाने काव्याचा नंबर आता सेव्ह केलाय. म्हणजे ती काव्य कविराज वरून काव्या देशमुख झाली आहे, पण पार्थची बायको. तर असो, आता हे सगळं खूप हर्ट करणार आहे या दोघांसाठी. जीवाने आहे ती रियालिटी एक्सेप्ट केली आहे, पण अजून काव्याने नाही केली आहे. तर बघा, आजचा एपिसोड छानच दाखवलाय त्यांनी. पुढच्या भागात आपण बघतोय मंजू आत्याच्या नवऱ्याने यांचे फोटो सगळे फ्रेम करून आणले आहेत आणि त्यांनी आवाज दिलाय, दादा वहिनी आओ बघा, हे बघा, जशा तुम्ही फ्रेम करून आणायच्या सांगितल्या तशाच मी फ्रेम करून आणल्यात, आय लाईक दिस. त्यावरती या मानिनताई म्हणतात, अगं बाई भाऊजी बघू, खरंच आय लाईक दिस टू, किती छान आणल्यात फ्रेम करून तुम्ही. मिथून भाऊजी, तुम्हाला छोटस काम जरी सांगितलं ना तरी ते तुम्ही उत्तम क्वालिटीचं करता. बाई मला ना तुमचं हे फार आवडतं, आय लाईक दिस भाऊजी.
मग आता ते म्हणतात, "हो, हो, आय लाइक दिस टू वहिनी." मग आता ते विचारतात पार्थचे वडील, "काय गं मानिनी, तू सांगितलंस फ्रेम आणायला?" मानिनताई म्हणतात, "हो, हो, मीच सांगितलं." मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, "काय हो वहिनी, तुम्ही मध्येच कशाला हे फ्रेम वगैरे करून आणायला सांगितलं नाही?" म्हणजे माझ्या मनात जरा प्रश्न आहे, कारण पोरांनी अजून लग्नच मान्य केलेलं नाहीये. आता या फ्रेम बघून ते नाराज झाले तर? मानिनताई म्हणतात, "हो भाऊजी, सगळे काही नाराज नाही होणार. या फ्रेम बघून कोणाकोणाला काय काय वाटेल सांगू का तुम्हाला? आपली नंदिनी आहे ना, तिला या फ्रेम बघून खूप आनंद वाटेल. आपल्या पार्थला जरा बरं वाटेल. जीवाला अजिबात आवडणार नाही, पण तो काही बोलणार नाही. पण काव्या." आता लगेच मिथुन भाऊजी म्हणजे हे मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, "आपल्या काव्याताई जरा विस्फोटकच आहेत हं. नाही म्हणजे ते दिवाळीचा सुतळी बॉम्ब कसा असतो तसा. एकदा का त्या सुरू झाल्या, की असं वाटतं, अरे बापरे! बॉम्ब फुटायच्या आत नाही म्हणजे हातावर फुटतो का काय अशी भीती वाटते." आता हे दोघं हसायला लागतात. मग ते भाऊजी म्हणतात, "अहो जरा जपायला लागतं काव्याताईंना एवढंच." मानिनीताई हसतात आणि म्हणतात, "हो भाऊजी, हे सगळं स्वीकारायला किती वर्ष, किती महिने लागतील हे सांगता येणार नाही. पण ही गोष्ट सतत नजरेसमोर राहिली ना, तर त्यांच्या सवयीचा भाग होईल. आणि सवय म्हणजे प्रेमाच्या नात्याची पहिली पायरी आहे ना. एकमेकांची यांना सवय झाली, की बघाच तुम्ही, यांची गाडी आपसूक रुळावर येईल." तसं बघायला गेलं ना, तर आपल्या पार्थ आणि नंदिनीने हे सगळं एक्सेप्ट केलंय, पण हे सगळं आपल्या जीवा आणि काव्यासाठी चाललंय. त्यावरती आता पार्थचे बाबा म्हणतात, "बघा, बघा, बायकांचं डोकं कसं चालतं. अहो साधी-सुधी गोष्ट नाहीये ही. मानिनी अगदी योग्य विचार केलाच बघ तू." त्यावर हे मिथुन भाऊजी म्हणतात, "हो वहिनी, आय लाइक दिस." असो. तर आता हे आवाज देतात, तर मग लगेच जीवा येतो बाहेर. मग या मानिनताई म्हणतात, "पार्थ आणि काव्य तिच्या आईकडे गेलेत." मग आता जीवा आलाय तिथे. मग ते मिथुन भाऊजी फोटो दाखवतात जीवाला आणि म्हणतात, "बघ रे बाबा, अरे तुझ्या रूम मध्ये लावण्यासाठी एक सॉलिड गोष्ट आणली आहे." पण प्रेक्षकांना एक सांगू का, यांचे सगळे रोतले फोटो आलेले आहेत म्हणजे रडणारे पडणारे. अरे ते मिथुन भाऊजी म्हणतात, "अरे जीवा, आय लाइक दिस, यू लाइक दिस." त्यांनी या शब्दाचा उच्चार खूप वेळेला केलाय. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. मग आता जीवा म्हणतो, "हो ठीक आहे." मग आता हे आणि काव्या सुद्धा तिथे येतात. मग ते पार्थचे वडील म्हणतात, "या या, दोघ जण या. काव्या ये ग बाळा." पण काव्या मात्र तिथे न थांबता डायरेक्ट तिच्या खोलीत निघून जाते. आता पार्थला विचारतात ते, "काय रे पार्थ, आवडली का तुला ही फोटो फ्रेम?" त्यावर पार्थ म्हणतो, "हो बाबा, छान आहे." मिथुन भाऊजी पुन्हा त्यालाही विचारतात, "काय रे पार्थ, आवडलं का? पण आय लाईक दिस हा." मग पार्थ म्हणतो, "हो काका, मला आवडली आहे." मग आता ते त्याचे बाबा म्हणतात, "ए पार्थ, तुमच्या रूम मध्ये ठेव हं." "अगं नंदिनी, तू सॉरी मानिनी, तुला आठवतं का, आपल्या वेळेला आपण त्या सुभाष फोटो स्टुडिओ मध्ये गेलो होतो आणि आपल्या लग्नानंतर आपण तिथेच फोटो काढला होता." प्रेक्षकांना कोणाकोणाला असं स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढायची सवय? खरं तर आजकाल अँड्रॉइड फोन असल्यामुळे सगळेजण घरीच फोन काढतात, पण स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढायची मजा ना काही औरच आहे. बघत राहा पुढे काय काय घडलंय. तर आता या पारच्या वडिलांना त्यांचे जुने दिवस आठवलेत आणि ते त्यांच्या दोन्ही मुलांना शेअर करतात. आता तेवढ्यात मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, "अहो भाऊजी, अहो आमच्या लग्नानंतर पण तुम्ही आम्हाला तिथेच पाठवलं होतं." मग ते हसतात आणि म्हणतात, "अरे देवा, सुभाष फोटो स्टुडिओ मध्येच गेले होते का तुम्ही?" सगळेजण हसायला लागतात. मग आता जीवा तिथून उठून जातो. त्याला काही फार विशेष हे पटलेलं नाहीये. आता कोणाकोणाचं डोकं कसं कसं चालतं ना प्रेक्षकांना, स्वभावाप्रमाणे ते बघत राहा. आता तो फोटो फ्रेम घेऊन पार्थ त्याच्या खोलीत जातो आणि त्याला ती फोटो फ्रेम प्रचंड आवडते. आता हे सगळे जण गेल्यावर पार्थचे वडील म्हणतात, "अगं मानिनी, जीवाला काही आवडलं दिसत नाहीये ग." मग मानिनताई म्हणतात, "अहो पोरं काही आनंदाने उड्या नाही मारणार हे बघितल्यावर, थांबा जरा." मग आता त्यांना जरा टेन्शन आलंय. ते म्हणतात, "मानिनी, सगळं नीट होईल ना ग आपल्या पोरांचं?" त्यावर मानिनीताई म्हणतात, "हो, सगळं छान होणार आहे. जरा थांबा. लग्नानंतर त्यांचं प्रेम होणारच आहे की." आता बघा हं, पार्थ खोलीत जातो आणि काव्याचा आणि त्याचा फोटो बघून जरा खुशच होतो आणि त्याने हे सगळं एक्सेप्ट केलंय प्रेक्षकांनो. कारण बेसिकली काय आहे ना, नंदिनी आणि पार्थ हे दोघं खूप मॅच्युअर्ड कपल आहे. जी परिस्थिती आहे ती त्यांनी एक्सेप्ट केली आहे. आता आपलं लग्न झालंय या मुलीशी, रादर या मुलाशी, हे आहे ते असं आहे. आता हा पार्थ खूप प्रेमाने तो फोटो तिथेच ठेवतो त्याच्या काम करायच्या टेबलवर. आता इकडे जीवा तो फोटो बघतो आणि तो जरा तिरपांगडा विचार करतो. जीवाला वाटतं, काय अर्थ आहे या लग्नाला? आता पार्थने त्याच्या खोलीत ठेवलाय आणि जीवाने त्याच्या खोलीत तो फोटो उलटा ठेवलाय आणि मनात विचार करतोय की या लग्नाला काय अर्थ आहे? पण आता
आता बघा इकडे काव्या अंघोळ वगैरे करून येते, पण तिचं अजून लक्ष गेलेलं नाहीये फोटोकडे. ती विचार करत असते की जीवाने आज असं का केलं. एवढ्या दिवसापासून मी त्याच्यावर प्रेम करते, आम्ही इतके दिवसापासून रिलेशन मध्ये आहोत. मी स्वप्न बघितली होती जीवाबरोबर आयुष्य जोडायची, पण नाही, नियतीने हे काय मांडून ठेवलं माझ्या आयुष्यात. आता जीवा मी हे सगळं कसं पुसून टाकू रे, आपल्या दोघांमधलं नातं मी कसं पुसू. असं म्हणून आता ती रडत असते. तिला सगळ्या झालेल्या गोष्टी आठवत असतात, पण आता रडता रडता तिचं लक्ष जातं ना बाबा त्या प्रेमकडे. आता सगळ्यांमध्ये फक्त काव्यच अशी आहे प्रेक्षकांनो जी संतापणार आहे ती फोटो फ्रेम बघून. आणि एक्झॅक्टली तसंच झालंय. काव्या ती फोटो फ्रेम रडता रडता बघते आणि जोरात चिडते आणि म्हणते, ही फ्रेम इथे कोणी आणली. आता या हिचं आधीच डोकं भणकलेलं असतं जीवामुळे, आणि त्यातनं ही फ्रेम म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं झालं की. आधी तर काव्या ती फोटो फ्रेम बघते आणि मग चिडून म्हणते, काय वेडेपणा आहे हा, या घरातल्या लोकांना शांत बसवलं जातच नाही का. असं म्हणून आता तिने ती फोटो फ्रेम अशी पालथी ठेवली आहे, तिला ती बघायची सुद्धा इच्छा नाहीये. आता असं म्हणून काव्या कुठेतरी गेलीये बरं का आज स्वयंपाकघरात, आणि इकडे जीवाने ती फोटो फ्रेम पाहिली. आता यांचे फोटो पाहिले का कसे रडके पडके आलेत प्रेक्षकांनो. आता त्या जीवाने ती फोटो फ्रेम उलटी ठेवली आहे. प्रत्येकाचं डोकं कसं चालतं ना ते बघा. जीवा आता बोलत काही नाही, फक्त ती फ्रेम उलटी ठेवतो आणि तिथून निघून जातो. आता इकडे काव्या गेलीये किचन मध्ये, तनफन करून तिचं डोकं दुखतंय, त्यामुळे तिला प्यायची असते कॉफी. आता ती कॉफी पीत असताना म्हणजे सॉरी करत असताना चिडचिड करत असते. रम्या ते लांबून बघते. रम्या विचार करते, ही चिडचिड का करत असेल अशी, काय झालं असेल हिला. आता ती जवळ जाते काव्याच्या रम्या आणि म्हणते, काय ग काव्या, अगं काय झालं, चिडचिड का करतेस. काव्या तिच्याकडे बघते रागाने, पण तिला उत्तरच देत नाही. रम्या म्हणते, अगं काय झालंय काव्या, बोल ना. अगं तू उत्तर देऊ शकतेस मला, तुझं दुःख शेअर कर की. अगं दुःख शेअर केल्याने जरा कमी होतं. अरे तू ब्लॅक कॉफी करतेस. ब्लॅक कॉफी नको पिऊस, ही खूप बोरिंग असते. अगं रम्या स्पेशल सिनेमन कॉफी करून देऊ का. पार्थला ना खूप आवडते बघ माझ्या हातची कॉफी, मी देऊ का करून. आता काव्या तिच्याकडे पुन्हा रागाने बघते बरं का. तिला काहीतरी सापडत नसतं, तेव्हा रम्या तिच्या हाती देते आणि म्हणते, हे घे, चमचा हवाय का तुला. पण हे घेण्याच्या आधी मला सांग ना ग काव्या, काय झालंय तुला, का राग आलाय. रम्या खूप गोड गोड बोलत असते काव्याशी आणि म्हणते कशी, काव्या अगं तुझी काळजी वाटते मला म्हणून विचारतीये. अगं काव्या आपल्या वयामध्ये फार अंतर नाहीये ग. अगं तुझं टेन्शन प्रॉब्लेम तू माझ्याशी शेअर करू शकतेस काव्या. अगं तू ना मला तुझी मोठी बहीण समज. आता असं बोलल्यावर काव्या अजून संतापते आणि म्हणते, कशाला समजू मी तुला मोठी बहीण, काय गरज आहे. ए रम्या, उगाच जी नाती एक्झिस्ट करत नाहीत ना ती उगाच जोडायला येऊ नकोस हा माझ्याशी. म्हणजे काव्याचं म्हणणं पण बरोबर आहे हा. काव्या म्हणते, आहे ग, मला एक बहीण आहे, मोठीच बहीण आहे ती, जी लाखात एक आहे, मला नाही लागत दुसरी बहीण. आणि तू कशाला अशी खोट्या काळजा दाखवत फिरते ग. अगं तुझी काळजी ना या ब्लॅक कॉफी सारखी आहे, एकदम बेचव आणि बोरिंग. असं म्हणल्यावर रम्या चिडते आता. पण आता काव्या राग त्या पातेल्याला हात लावते जे गरम झालेलं असतं. आता तिला चटका बसतो. रम्या म्हणते, अगं बाई काव्या चटका बसला ना. काव्या प्रचंड चिडचिड करत असते. आता ती रम्यावर जोरात ओरडते, कारण रम्या आता तिचा काव्याचा फोन वाजतो. तेवढ्यात रम्या उचलायला जाते, त्यामुळे काव्या अजूनच चिडते तिच्यावर आणि म्हणते, कशाला मध्ये मध्ये करतेस ग रम्या. रम्या म्हणते, अगं तुझ्या हाताला चटका बसलाय ना म्हणून मी फोन उचलत होते. अगं एवढं का चिडतेस काव्या. काव्या म्हणते, तुला काय गरज आहे ग फोन उचलायची, माझा फोन आहे ना तो, माझा मी उचलू नाही शकत का. रम्या म्हणते, अगं काय एवढी बोलतेस काव्या. काव्या म्हणते, हे बघ तुला शेवटचं सांगते रम्या, माझ्या वस्तूपासून माझ्या फोन पासून लांब राहायचं. माझ्या फोनला पुढच्या वेळेस पासून हात लावायचा प्रयत्न पण करायचा नाही. आता काव्या एवढी चिडून बोलते आणि ती कॉफी जी आहे ना ती ओतते ती कपामध्ये आणि घेऊन जाते तिच्या बेडरूम मध्ये स्वतःसाठी प्यायला. रम्याला समजतच नाही हिला एवढं काय झालंय. आता रम्या जरा तिरपांगडा विचार करते आणि ठरवते ही बाई जरा पिंडोकच आहे आणि मनात विचार करते, ही फोनवर ना एवढा का तमाशा करते. हिचा साधा फोन तर घेतला मी, एवढं काय असेल हिच्या फोन मध्ये, इतकं चिडायला हिच्या फोन मध्ये काहीतरी दिसतंय. आता रम्याला डाऊट आला, त्यामुळे कदाचित ती या काव्याचा फोन चोरायचा प्रयत्न करू शकते. हा प्रेक्षकांनो, आता बघा इकडे नंदिनी आली आहे आनंद निवास मधनं घरी, आणि काल त्या नंदिनीला दीपक क्रॉस झाला बरं का. ज्याने तिचं किडनॅपिंग केलं होतं ना तो दीपक, आणि तो आता पुन्हा नंदिनीच्या मागावर येणार आहे. त्यामुळे येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे, यात काही शंका नाहीये. आणि या वसू आत्याचं आणि काव्याचं पण काल जोरदार भांडण झालं, पण त्यात पार्थने सगळी बाजू सांभाळून घेतली आहे. तर असो, आता रम्या विचार करते ही काव्या जरा वेडपटच आहे,
तर आता नंदिनी आली आहे घरी आणि तिने जीवाची आणि तिची फोटो फ्रेम पाहिली आहे. एवढे रडके फोटो आलेत ना याचे, हे काय सांगू. असो, तर आता नंदिनी विचार करते, ही फोटो फ्रेम अशी उलटी कोणी ठेवली इथे. आता ती फोटो फ्रेम सरळ करते नंदिनी आणि हातात घेऊन खूप वेळ स्माइल करते आणि विचार करते, इतके दिवस काहीतरी मी विचार करत होते, काहीतरी मिसिंग आहे असं वाटतच होतं मला. आता या फोटो फ्रेम कडे बघून कळतंय, जे मिसिंग होतं ना ते आज कम्प्लीट झालंय. किती सुंदर करून आणली आहे ही फोटो फ्रेम, कोणी आणली असेल. नंदिनी हा विचार करत असते आणि तो उलटा ठेवलेला फोटो सुलटा करून ती तिच्या ड्रेसिंग टेबलवर तो ठेवते, जो तिला खूप आवडलाय. म्हणजे पार्थ आणि नंदिनी यांचा स्वभाव किती मिळता जुळताय. पण प्रेक्षकांनो, एक्झॅक्टली असंच असतं बरं का. अपोजिट अट्रॅक्टच होतात आणि जे पॉझिटिव्ह असतात ना ते 100% भांडतात. पण ठीक आहे, नंदिनी आणि पार्थच्या बाबतीत असंच होईल असं सांगता येणार नाही आपल्याला. म्हणजे झालं असतं असं म्हणते मी. पण आता एक्झॅक्टली हे दोघं जण त्यांच्या पार्टनरला किती छान पद्धतीने सांभाळताय ना, ते आपल्याला या मालिकेत बघायला मिळणार आहे. सुरेख दाखवणार आहे ते पुढची कथा, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. आता इथे बघा काय तमाशा झालाय. त्या काव्याने ती फोटो फ्रेम पालथी ठेवली, त्यामुळे आता पार्थ जातो तिथे आणि ती फोटो फ्रेम पुन्हा नीट करून ठेवतो. काव्या येते पुन्हा तिथे आणि विचार करते, अरे काय चाललंय, मी ही फोटो फ्रेम पालथी ठेवली होती ना, कोणी सरळ केली. आता ती आरडाओरडा करते, ती कॉफी हातात घेऊन आणि जोरात मोठ्याने पार्थला आवाज देते आणि म्हणते, पार्थ पार्थ इकडे या. आता पार्थ तिथे गेल्यानंतर काव्या ओरडते आणि म्हणते, मी ही फोटो फ्रेम उलटी ठेवली होती ना, तुम्ही परत परत सरळ करून का ठेवताय, कशासाठी करताय हे सगळं. पार्थ म्हणतो, शांत व्हा ना जरा. काव्या एवढ्या मोठ्याने ओरडते की घरातले सगळेजण त्यांच्या खोलीत, काय चाललंय काय या घरामध्ये, हे लादलेलं लग्न आहे ना. आता हे लादलेलं लग्न असं नेहमी टिकणार नाहीये, एवढी साधी गोष्ट तुमच्या घरच्यांना कळत नाही का. काव्याने त्या फोटो फ्रेम वरून घरामध्ये रामायण महाभारत करायचं ठरवलंय. आता नंदिनीला खूप राग आलाय बरं का काव्याच्या या वागणुकीचा, कारण नंदिनीला कळलंय काव्याची ही वागणूक अतिशय चुकीची आहे. आता काव्या म्हणजे हा भाग त्यांनी इथे संपवलाय प्रेक्षकांना.